लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध जनता अशी आहे असं म्हणत शिंदे गटाचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे एनसीपी विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत। मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार असं शिवतारेंनी स्पष्टपणे सांगितलंय। पण शरद पवारांना गुरु मानणाऱ्या शिवतारेंना पवारांनी तिकीट का नाकारलं? अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात सतत वाद का होत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विजय शिवतारे पुरंदरच्या मातीतला एक सामान्य तरुण। शिवतारे मुंबईत आले आणि मोठे उद्योजक झाले। त्यानंतर थेट शरद पवार यांच्या बोटाला धरूनच राजकारणात उतरले। सुरुवातीला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुंबईत पक्ष वाढीसाठी शिवतारेंनी खूप प्रयत्न केले। मुंबई सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला। 2008 ला पुरंदरमध्ये सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली। राष्ट्रवादीकडे विधानसभेची उमेदवारी मागितली, पण हाती निराशा आली। त्यामुळे पवारांनी तिकीट नाकारल्यानंतर शिवतारेंनी त्यावेळच्या शिवसेनेत प्रवेश केला। 2009च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करून ते विजयी झाले। आमदारकी मिळताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी शिवतारेंचा सातत्याने संघर्ष सुरू झाला। 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर विजय शिवतारेंनी पुणे जिल्ह्यात वर्चस्वाचं राजकारण सुरू केलं। पवार विरोधी राजकारण करून शिवतारेंनी पुण्याच्या राजकारणात पाय रोवले, पण महायुतीत राहूनही शिवतारेंनी पवारांशी संघर्ष सुरूच ठेवला। शिवतारे यांचा पवारांशी पहिला खटका उडाला तो म्हणजे 2019च्या निवडणुकीत। यावेळी पार्थ पवारांनी श्रीरंग बारणेंविरोधात निवडणूक लढवली होती। बारणेंविरोधात अजित पवारांनी ताकद लावताच उद्धव ठाकरेंनी मावळची जबाबदारी शिवतारेंवर सोपवली। शिवतारेंनी आपली यंत्रणा कामाला लावून बारणेंसाठी फिल्डिंग लावली। तसेच पार्थ पवारांवर वैयक्तिक आरोप केल्यानं संघर्ष आणखीन वाढला। विजय शिवतारेंनी पुरंदर सोडून मावळमध्ये पार्थ पवारांच्या पराभवासाठी चांगलीच कंबर कसली होती। लेकाचा पराभव जिव्हारी लागल्यानं अजित पवारांनी शिवतारे यांना विधानसभेला घरी बसवून बदला घेतला। या पाडापाडीच्या राजकारणामुळे आता विजय शिवतारेंनी बारामतीतून लोकसभा लढवण्याचा निश्चय केलाय। अजितदादांनी बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली असतानाच शिवतारेंमुळे अजितदादांच्या संकटात भर पडली आहे। त्यामुळे आता विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवून 2019चा हिशोब चुकता करतील का, याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।